राम जानकी की जय। है सारे जहां के मालिक तेरा ही आशिरा है, सारे जहां के मालिक। जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। मी मिलिंद खोत, चराट के यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे। तर मंडळी, आस्था रेल्वेचा आस्थामय प्रवास तुम्ही पाहिला, राममय वातावरण होतं। आता आपण अयोध्येतच आहोत। आपण हनुमानगडीला चाललो आहोत। हनुमानगडी नंतर संध्याकाळी शरयू नदीवरची जी आरती आणि लेझर शो आपण पाहणार आहोत आणि उद्या श्रीरामाचं दर्शन घेणार आहोत अयोध्येमध्ये। तर आता हे बघा, या चित्रकूट ए अतिथीमध्ये आम्ही होतो। आता भोजन करायला जाणार आहोत। तिथे अन्नपूर्णा म्हणून आहे चित्रकूटमध्ये शेजारी, अतिशय उत्तम अशी व्यवस्था इथे। ह्या पण आमच्या सोबत होत्या, काल बघितलं असं तुम्ही आमच्या सोबत होत्या प्रवासात। आणि हे वडापावचा स्टॉल टाकणार आहे, हे वडापावचा आहे, अयोध्येमध्ये वडापाव स्टॉल करणार आहे। आणि यांचा आज वाढदिवस आहे, वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। हे बघा, अन्नपूर्णा रसोई 2, इथे रसोई 2, इथे आता जेवणाची व्यवस्था आहे। हे बघा, इथे आलो आहे संत रामलालजी महाराज भंडारे का आयोजन। तिकडे पण असणार आहे, आपण बोलतो तिकडे। जय श्री राम। जय जय श्री राम। जय श्री राम। हर महादेव। हर महादेव। ही बघा, ही व्यवस्था या बाजूला घेणार, इकडनं असे या रांगेतून चालल्यात आणि आम्ही या रांगेत आहोत, तर आमची अशी रांग जाणार आहे। राम राम राम। चम्मच जी राम राम। जेवण घेतलेलं आहे, चला आता। तर ही बघा, ही 24 तास इथे भोजनाची व्यवस्था आहे, अन्नप्रसाद। ही 24 तास प्रसादाची व्यवस्था आहे, पाहू शकता। तर आपण कुठून आला? मुंबई कुठून? मरीन लाईन। कसं वाटलं? एकदम मस्त। मोदी को धन्यवाद करना चाहिए। कैसा लगा प्रवास? बैठा तब से अच्छा, आने तक पण अच्छा, और सब सुविधा। मोदी जी को धन्यवाद करता है कि राम जी की कृपा से उसको आगे बढ़े। हमारा नेताजी बहुत अच्छा किया और गरीब लोग को एकदम जिसका नहीं होता उसका पण हो गया यार। धन्यवाद। इथल्या व्यवस्थेबद्दल काय सांगाल? आता तुम्ही आता जिथे राहताय तिथे काय सांगाल तुम्ही? आता जिथे राहिलात तुम्ही किती आता तांदूळ वगैरे, पाणी वगैरे सगळं व्यवस्था लई चांगली आहे, व्यवस्था लई चांगली आहे। धन्यवाद। तकलीफ नहीं, कुछ पण तकलीफ नहीं, वो ट्रेन पण अच्छा। जय श्रीराम। आम्ही आता येथे सकाळी अयोध्येला आमचं आगमन झालेलं आहे आणि आस्था ट्रेन जी आहे, या आस्था ट्रेनने आम्ही मुंबईहून अयोध्येला आलो। अशी सुंदर व्यवस्था रेल्वे मंत्रालयाने केलेली आहे सर्वांची, आणि तितकीच सिक्युरिटी आहे आणि तितकी स्वच्छता ही ट्रेनमध्ये आम्हाला पाहायला मिळाली। आणि यासाठी आम्ही मोदीजींना खूप खूप धन्यवाद देतो आहे। संपूर्ण मुंबईतून जवळजवळ 1200 श्रद्धाळू या ठिकाणी आलेले आहेत आणि इथे राहण्याची व्यवस्था पण चित्रकूट एक पेंडॉल आहे मोठा, त्या पेंडॉलमध्ये मुंबईतील लोकांसाठी व्यवस्था केलेली आहे सुंदर असं। आणि या ठिकाणी आपण बघताच आहात की जेवणाची चांगली व्यवस्था आहे, सुंदर चविष्ट असं जेवण या ठिकाणी आपल्या सर्वांना उपलब्ध करून दिलेलं आहे। कशाचीही कमतरता भक्तांना नाही आहे। प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सर्वांना आहे, त्यामुळे हे शक्य होतं आहे। आणि मोदीजींच्या सहकार्याने, मार्गदर्शनाने, पाठिंब्याने हे सगळ्या गोष्टी लिलया पार होत आहेत। जय श्रीराम। जय श्रीराम। ठीक आहे, चालेल। जय श्रीराम। जय श्री। चाय की व्यवस्था, बस। धन्यवाद भाई। तर हे बघा, चायची पण व्यवस्था आहे। दर्शन करने के बाद फिर आएंगे, अपना लॉकर से सामान लेंगे, फिर आपको लता मंगेशकर चौराहे पर आना है।
लता मंगेशकर चौराहे पर से ही आपको बसें पुनः यहाँ के लिए मिलेगी। अगर कहीं भूल भटक जाते हैं तो इस सिटी का नाम याद रखिए, नव्य अयोध्या टेंट सिटी। हनुमान घाट चलुआ मंदिर ना, सरयू मंदिर, चलो सरयू मंदिर, सरयू मंदिर, सरयू घाट मंदिर, सरयू घाट मंदिर, सरयू घाट कहाँ जाएंगे? तर आता हे बघा वातानुकूलित बस आहे आणि हे पुण्यावरून आलेले भाविक आहेत, मुळशीवरून आलेले भाविक आहेत, पुण्यावरून मुळशीचे आलेले भाविक आहेत। तुम्ही मुंबईचे आहेत का? हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरे। लेडीज को बैठने तो पहले जेंट्स बाद में बैठो। तर उतरलो आम्ही आणि हे बघा हे स्तंभ बघा, एक एक जय श्रीरामचे, जय श्रीरामचे। तर म्हणजे हे बघा लता मंगेशकर चौक। तर लता दिदी चौकच्या इकडे आलो जवळपास। तर इथे बघा हनुमानगडी श्रीराम जन्म तीर्थक्षेत्र 1.1 किलोमीटर आणि आता आपण चालू हनुमानगडी 1.5 किलोमीटर आहे। तर आता हनुमानगडीला चाललेलो आहे। ई रिक्षाचा प्रवास चालू आहे। 20 रुपये। तर या इथून या रिक्षातून आम्ही प्रवास केला होता, पाहू शकाल। योगी बाबा जिंदाबाद, योगी बाबा जिंदाबाद। तर म्हणजे हा नजरबाग आणि इथे हा तो गुरुद्वारा आहे आणि हे जे क्षेत्र आहे इथे महाराष्ट्रातले कारसेवक त्यावेळेला राहिलेले असं बोललं जातं आणि 90च्या दशकात जो कारसेवकांना 90च्या दशकात कारसेवकांना हल्ला झाला होता, अनेक कारसेवक इथे होते। कारसेवकांचा त्याग बलिदान त्याचा एक साथ फळ श्री राम अयोध्या धाम आज जो विकासमय होतो आहे तो ह्या कारसेवक आणि ह्या कारसेवकाचा बलिदान आहे। खरंच ही शेअर ई रिक्षा आहे ते 20 रुपये घेते। नजरबाग गुरुद्वाराच्या इथे सोडते तुम्हाला, तिथून पुढे हनुमानगडी आणि श्री रामललाचं दर्शन करायला आपण पुढे। अतिशय सुंदर असं बघा, सुंदर काम केलं, मोरे नक्षी काम केलं, सुंदर असं बघा। हनुमानगडी समोर हनुमानगडी आहे समोर मंदिर। बघा एकाच कलरचं सर्व बघा, सर्व इमारतींना कलर बघा एकच आहे। समोर हनुमानगडी आहे, समोर पाहता ते हनुमानगडी। बघितली गर्दी तुम्ही हनुमानगडीचं दर्शन घ्यायला आणि बघा ही पाठी बघा, या भाविकांसाठी हे त्यांना थांबवले आहे। जय श्रीराम। बघा नक्षीकाम बघा। हनुमान चालीसा दिलेली आहे आणि ते हनुमानचे हे करतायत, पाठ करतायत। देखो हनुमानगडीतून बाहेर पडल्यावर बघा नगरी हनुमानगडी।
दशरथ महल आहे आणि इथे कनक भवन आहे. तर पहिलं कनक भवन दर्शन घेऊन येऊ. आलो आहे कनक भवन. माझ्या मागे पाहता ते कनक भवन आहे. हे सीतामय्याचं त्यावेळेचं सोन्याचं महल होतं. नंतरच्या काळात विक्रमादित्य यांनी बांधलं होतं, पण सालार जंग याने ध्वस्त केलं हे मंदिर. 1084 नंतर ध्वस्त केल्याच्या नंतर वर्तमान भव्य मंदिर प्राणप्रतिष्ठा इथले राज्य नरेश महाराज सवाई महेंद्र प्रताप यांनी याचं प्राणप्रतिष्ठा आणि हे मंदिर स्थापन केलं आहे. आता या मंदिरात काय काय आहे ते आपण पाहूया. जय श्रीराम कनक भवन. जय श्री राम. जय जानकी जी की. ये जानकी जी का महल है. जय जानकी मैया की जय. बोलो राम जानकी की जय. पहा जुनं स्ट्रक्चर कसं दिसतंय आणि पहा जय सिया राम. अभी हम लोग हैं कनक भवन मंदिर में और जो वीडियो बना रहे हैं भैया आस्था ट्रेन से आए हैं घूमने के लिए. और ये अयोध्या का बहुत ही फेमस और पूरे विश्व में फेमस मंदिर है. इसमें हमारे बिहारी एवं बिहारनी जी सदा निवास करती है. आप सभी लोग मंदिर के दिव्य दर्शन करें. घुमाइए भैया. हाँ घुमाता हूँ. अब ये मंदिर जो ध्वस्त किया था जो उसने सालार जंग, उसके नाम से अभी सालारपुर भी है, तो उसका नाम बदलना चाहिए ना. सालारपुर स्टेशन है ना. सालारपुर उसके सालार कीजिए. हाँ और जल्द ये सारा भूमंडल बदलने वाला है. हाँ अयोध्या बदल गया ना. हाँ भूमंडल बदल गया. ओके. गोरखपुर स्कूल. सीतामैयाच्या इथे चरण स्पर्श. हाँ 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 अभी दिखाई दिया. जय हनुमान. जय हनुमान जी. जय हनुमान की दिखाई दिया आपको. हाँ दिखाई दिया. हाँ ये गोद में लेके सीता मैया के गोद में थे, छोटे थे. ऐसा ही ऐसा ही. हाँ. जय श्री राम. जय जय श्री राम. जय श्री राम. कनक भवन बघितलं आपण. आता हा दशरथ भवन आहे आणि दशरथ भवन आणि कनक भवन यांचं तुम्ही नक्षीकाम बघितलं होतं बघा. जुन्या काळातलं नक्षीकाम आहे आणि कलाकुसरी बघा. आणि दरवाजे लाकडी दरवाजे आहेत. बघा वरती बघा डिझाईन कशी आहे. आणि हे बघा हे लाकडी दरवाजे आहेत. हा छोटा दरवाजा लाकडीचा गेट. आणि इथे भविष्य सांगणारा पोपट. करते हैं
सठ चाहत रघुपति। राघोप्रिया जी अभी रामचरितमानस का पठन करने वाली है। आप रोज करती? राम भरत मिलाप मंदिर। काम चालू आहे, इथे पार्क होणार आहे बघा। असं सांगतात की इथल्या राजाचा हे महल आहे। विमलेंद्र विजयेंद्र प्रताप मिश्रा यहाँ के राजा, इकडचे राजे, त्यांचा हा महल आहे मोठा। आतमध्ये प्रवेश निषिद्ध आहे पण बाहेरून सांगतो आहे। आणि ह्या चित्रपटाचे शूटिंगही इथे होतात। असं ऐकलं आहे की ते बॉबी देओलचं आश्रम वेब सिरीज होती, त्या बॉबी देओलच्या आश्रमाच्या वेब सिरीजची इथे आतमध्ये शूटिंग झाली। आणि जवळपास 1 किलोमीटरचा परिसर आहे। आता आपण आलो आहे दर्शन घाट। इथे आरती होते संध्याकाळची, हे बघा। आता नया घाटच्या इथे आलो आहे, इथे आरती होणार आहे। हे बघा, ही सरयू नदी आहे। आता मी आरतीसाठी खाली पूजेला चाललेलो आहे शरयू घाटावरती। जय श्रीराम। ग्रुप तो नहीं। अरे पंडित जी देना भैया, लो सबके हाथ आले कराइए। वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं देवा सर्वकार्येषु सर्वदा पूजनकार्ये सर्वदा ध्यानार्थं जय जय माता। पूजन केलं आहे, आता पूजन केलेलं आहे आणि प्रसन्न वाटलं एकदम। मंत्राने एकदम प्रसन्न वातावरण झालं, मन एकदम प्रसन्न झालं माझं। जय श्री सीताराम, जय श्री सीताराम। पंडित जी आइए, चल भर लीजिए,
तर म्हणजे दुग्धाभिषेक झाला, जलाभिषेक झाला, आता चंदन अभिषेक करायचा आहे. मालार्पण आणि फुलार्पण करतोय. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हो गया इसका हो गया सब. श्री राधे. आज हम लोग मैया सरजू जी के घाट पे उपस्थित हैं, तो मैया सरजू जी के लिए और यहाँ रामलला के लिए हम लोग क्या कहेंगे. इस दुनिया में हमें सिर्फ एक ही आसरा है और वो है राम. आपकी विपत्ति के समय आपका ना ही कोई रिश्तेदार, ना ही कोई नातेदार, ना ही आपके माता पिता भाई बहन जो भी आपके इस दुनिया में रिश्ते हैं कोई नहीं काम आएंगे. सिर्फ एक आपका वजन काम आएगा, एक आपका राम का नाम काम आएगा. तो हम लोग इसके लिए किसका आसरा ले सकते हैं, वो है भगवान, भाव भक्ति. तो हम लोग क्या कहेंगे, अरे सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, सारे जहां के मालिक, सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है. अरे राजी हैं हम उसी में, किसमें राजी हैं हम उसी में जिसमें तेरी रजा है. सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, सारे जहां के मालिक. जय श्री राधे. जय श्री राधे. प्रेम से बोले सरयू मैया की. रामचंद्र की जय. तर इथे लेझर शो असतो. होत असतो दिवाळी आणि 22 तारखेला इथे दीपोत्सव झाला होता. इथे दीपोत्सव होतो शरयू घाट. तर मंडळी पुढील व्हिडिओ रामललाचं दर्शन घेणारं राम जन्मभूमी मंदिर त्याचा व्हिडिओ असेल. हा व्हिडिओ राममय भक्तिपूर्ण वातावरणातला असा झालेला हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल. हा व्हिडिओ लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जय श्रीराम कमेंट करा, ह्या व्हिडिओशी कनेक्ट रहा. जय श्री राम. है सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, सारे जहां के मालिक. जय श्री राधे. जय श्री राम.